सर जे सचिव आहेत राष्ट्रवादी त्यांनी अनेक आरोप केले तुमच्यावरती. महत्वाचा आरोप आहे का अजितदादांना त्रास द्यायचं काम रोहित पवार यांनी केलेलं आहे. अजितदादांचा सगळ्यात जास्त छळ तुम्ही केलेला आहे, तुमच्यापेक्षा जास्त छळ कोणी केलेला नाही असा आरोप थेट तुमच्यावरती केलेला उमेश पाटील यांनी. उमेश पाटील म्हणजे बारामती पोट निवडणुकीमध्ये अजितदादांच्या बारामतीच्या ऑफिसच्या खुर्चीवर बसलेले तेच का उमेश पाटील? कदाचित तेच असू शकतील असं मला वाटतं. विषय एवढाच आहे की पूर्वी काय झालं कसं झालं याच्यापेक्षा जेव्हा शेवटचा दादांचा काळ होता 4-5 महिने, दादांबरोबर कोण होतं इलेक्शनमध्ये फिरत असताना? तुम्ही पिंपरी चिंचवड घ्या, पुण्याचं इलेक्शन घ्या, जिल्हा परिषदचं इलेक्शन घ्या, तेव्हा आम्हीच होतो ना. आता दादा आणि आम्ही कुठं ना कुठं त्या ठिकाणी काही गोष्टी आमच्या समजुता झाला असेल, समजून घेतल्या गेल्या असतील आणि त्यानंतरच आम्ही एकत्रित त्या ठिकाणी राहिलो आणि भाजपच्या विरोधात तिथं बोलत राहिलो. त्यामुळे हे जे काही नवीन हिरो बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत त्यांचं एवढं राजकीय महत्व नाही असं मला वाटतं. पवारांची राजधानी बारामती आहे, त्याचा सर्व तुम्हाला बनायचं आहे. बारामती सर्व तुमच्या हातात यावी यासाठी तुमचे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत असं देखील ते बोलतात. त्यांना बारामतीकर कळलेच नाही. बारामतीकर जर तुम्ही असाल तर बारामतीकर ठरवतात की त्या भागाचं सर्वसळ कोण होणार आहे. कुठला नेता ठरवू शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या लोकांना बारामतीमध्ये काय चालतं आणि बारामतीकरांना काय पाहिजे असतं हे नक्कीच त्या ठिकाणी कळणार नाही. म्हणूनच त्यांना जेव्हा बारामतीची जबाबदारी दिली गेली होती त्यांनी तिथं काय उत्मात केला, कशा पद्धतीने तिथल्या असणाऱ्या बारामतीकरांबरोबर आणि तिथे असणाऱ्या पद्धतीकरांबरोबर बोलले हे बारामतीकरांना माहीत आहे. त्यामुळे बारामतीबद्दल माहीत नसताना उगाच तिथं पतंग उडवण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवाव्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की दादाच्या मृत्यूनंतर सर्व जे काही सहानुभूती आहे ती घेण्याचा तुम्ही लिगसी जी आहे ते तुमच्या भूतीपर्यंत त्यासाठी तुम्ही सर्व करताय आणि ज्या प्रकारे शरद पवार साहेबांचं नाव त्यांनी वापरू नये असं आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील अजित पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये असं देखील ते म्हणाले. बौद्धिक क्षमता ज्यांची नाही त्यांच्याबद्दल मी खूप जास्त बोलून न तुमचा न त्यांचा नाही तर लोकांचा वेळ त्या ठिकाणी घेणार. पवार साहेब आज जिवंत आहेत. पवार साहेबांनी त्या ठिकाणी स्वतःहून सांगितलं माझं नाव वापरू नका, वापरा. मोठे नेते आहेत. पुढचे अनेक वर्ष ते आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे. त्या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तिथं काम करणारे. दादा आज आपल्यात नाहीत. एखादा व्यक्ती आपल्यात जेव्हा नसतो तेव्हा त्यांचा फोटो वापरणं, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं याच्यावर कोणाचा हक्क नसतो. विचाराचे वारसदार जे असतात तेच तशा लोकांचे विचार पुढे घेऊन जात असतात. जे भपकीगिरी करत असतात, ज्यांना फक्त सत्ता पाहिजे असते, ज्यांना कोणाच्या समोर त्या ठिकाणी झुकायचं असतं त्यांचा विषय वेगळा. आम्ही विचाराचे वारसदार आहोत. त्यामुळे आम्ही विचार पण, त्यांचा फोटो पण, त्यांचं कार्य पण पुढे घेऊन 100% जाणार म्हणजे जाणार. तुमचे सर्व खासदार आमदार त्यांच्याकडे येणार, त्यांच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत तुमच्या आमदारांसाठी. फक्त एक आमदार आणि 1 खासदार तुमच्या पक्षात उरतील, बाकीचे सगळे आमच्याकडे येतील असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आमदार खासदारांची मुवमेंट असताना आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं नाही म्हणाले. फार मोठे नेते झाले ते. अजितदादा असताना अजितदादा काय विचार करत होते, कुठल्या अँगलनी काम करत होते लोकांना त्या ठिकाणी माहीत. ज्यांना राजकारणाबद्दल काहीच तिथं माहीत नसेल आणि उगाच इथं नाकाने जर ते कांदे सोलायला लागले आणि त्याला आम्ही उत्तर द्यायला लागलो म्हणजे आमचीच लेवल कुठेतरी खाली आणल्यासारखी आहे. तुम्ही त्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आजकाल कोणते ऑडिओ क्लिप मिळतात एआयच्या माध्यमातून बनवले जातात. जर तुमच्याकडे ते असेल तर त्यांच्याकडे द्यावी. ते फॉरेन्सिकची तपासणी करून योग्य ते. त्यांना मला एवढंच सांगायची ऑडिओ क्लिप काही मी ऐकली नाही. हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे. ऐकली आहे सुनित्रा काकेंनी आणि पार्थली. त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिप मध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील.